महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा। ते मुंबईतून अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघ या जी काही टीम आहे त्यातले अध्यक्ष उमेश झिरपे, मग त्यांचा मला कॉल आला आणि त्यांचे सहकारी ऋषिकेश यादव त्यांचा पण मला कॉल आला की असे महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांची निर्मिती करायची आहे, तुम्ही करू शकता का? मग ठीक आहे, मी मग होकार दिला। मग मुंबईहून सांगलीकडे टीम आली। मग त्यांनी मला परत विचारले की असे मॉडेल्स आहेत आणि युनेस्को वर्ल्ड हेरिटेजला आपण दाखवायचे आहेत आणि हे छत्रपती शिवरायांच्या काळातले सगळं इमारती किंवा किल्ले जे असतील ते तुम्हाला करायचे आहेत आणि त्याची मांडणी आपण पुढे मांडायची। मी ठीक आहे, मी करायला तयार आहे म्हणून सांगितलं। हे मॉडेल करून घेण्याचं कारण एक होतं की सर्व टीम जी काही युनेस्को टीम आहे 1200च्या पुढं ही टीम होती। ह्या सर्व लोकांना आपण प्रत्येक किल्ल्यावर नेऊ शकत नाही, म्हणून त्यांनी हा पर्याय असा काढले की मॉडेल तयार करून हे मॉडेल्स त्यांच्या पुढं सादर करायचे। मला असं वाटलं की आपण राजांच्या कामी कुठेतरी आलो याचे मला खूप समाधान आहे त्यामध्ये। आणि हे बातम्या वगैरे बघत असताना अक्षरशः ते डोळ्यात पाणी पण आलं, कारण आपण वर्ल्ड हेरिटेजला पण आपले जे काही कलागुण आहे ते वर्ल्ड हेरिटेजला दाखवण्याचं भाग्य आपल्याला मिळालं। महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा। नमस्कार, मी राहुल मगदुम, महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज आमच्या स्टुडिओमध्ये रामचंद्र बुलुर्गी सर या ठिकाणी आलेले आहेत। नुकताच युनेस्कोच्या हेरिटेज यादीमध्ये महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचा समावेश झाला। त्या किल्ल्यांची सजीव प्रतिकृती ज्यांनी बनवली ते हे रामचंद्र सर आहेत। ते आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। सर, आपलं आमच्या स्टुडिओमध्ये सहर्ष स्वागत। नमस्कार। युनेस्कोच्या यादीमध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचा समावेश झाला। ही सगळ्या तमाम महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना, सगळ्या लोकांसाठी ही मोठ्या अभिमानास्पद गोष्ट आहे। पण ह्याच्या मागे जी त्यांच्यासमोरचं जे प्रेझेंटेशन असेल, ह्या प्रतिकृती दाखवून त्याची माहिती सांगण्याचं जे काम होतं ते मोठं काम होतं की त्यांना ते पटवून देणं गरजेचं होतं। जे डॉक्युमेंटेशन आपल्या इथल्या अवशेष किल्ल्याची जर बघितले तर राजस्थान आणि इतर ठिकाणच्या पेक्षा अवशेष आपल्याकडे कमी राहिलेले आहेत दुर्दैवानं। पण याची प्रतिकृती तुम्ही बनवून ते युनेस्कोच्या टीम समोर तुम्ही ते मांडण्याचा प्रयत्न केलात आणि ते कदाचित त्याच्या मागचं जे मोठे यश आहे ते आपल्या ह्या प्रतिकृती ज्या होत्या त्यामधून आपल्याला ते मिळालेलं आहे। आपण ह्या कला क्षेत्राकडे कसे वळालात? आपला जीवनपट, तसेच ह्या किल्ले बनवताना आपल्याला आलेल्या अडचणी आहेत, जे बनवताना तुम्हाला जे अभिमानास्पद जी कामगिरी तुम्ही केलीत, तर या संदर्भात आमच्या सर्व प्रेक्षकांना आपण माहिती द्यावी अशी मी आपणास विनंती करतोय। प्रथम आपण आपलं जीवनपट सांगा की आपली सुरुवात कशा पद्धतीने झाली? नमस्कार, मी पहिला माझी ओळख करून देतो। मी रामचंद्र बुलुर्गी, श्रीमती सुंदराबाई दळगे हायस्कूल सांगली या ठिकाणी मी कला शिक्षक म्हणून काम पाहतो। तर माझा प्रथम मी शिवाजी महाराज यांना वंदन करून, अभिवादन करून मी मुलाखत द्यायला सुरुवात करतो। माझा जो काही जीवन प्रवास आहे तो जीवन प्रवास तसा खूप कष्टातून गेलेला आहे। माझं बालपण, सुरुवातीचं माझं बालपण म्हणा किंवा प्रत्येक गोष्ट जी काही लहान मुलांना जी खेळण्याची संधी असते ती मला माझ्या जीवनामध्ये कधी मिळालेली नाही आहे। माझा प्रवास असं की मी गुलबर्गामध्ये सध्या राहत होतो, त्यानंतर वडिलांनी तिकडून हरिपूरला स्थायिक झाले। माझे आई वडील, बहीण, भाऊ हे सगळे अशिक्षितच होते। इथं आल्यानंतर ते मोलमजुरी करून जगू लागले। त्यावेळेला मी पण लहानच होतो, साधारण 5-6 वर्षाचा। मला याचा काय जास्त अंदाज नव्हता। माझं सगळं बालपण, जीवन किंवा माझं खूप कष्टातून आणि एका खोलीत झोपडीमध्ये गेलेलं आहे। त्यानंतर जसं जसं मला समज यायला लागली तसं तसं मला काही गोष्टी कळू लागल्या की आपले आईवडील मजूर करतात, आमचा सांभाळ करतात, त्यात कुठंतरी आपण बाहेर पडलं पाहिजे हे मला 10वीत असताना मला कळू लागलं। समाजामध्ये कसं जगायचं, कसं राहायचं, इतरांच्या पद्धतीनं मला पण राहता येईल का, हा सतत माझ्या मनामध्ये घोळ निर्माण होत होता। नंतर लक्षात आलं की आपण शिक्षण घेतलं तरच आपली प्रगती होऊ शकते हे मला 10वीत असताना मला कळायला लागलं। सुरुवातीची माझी जी काही चित्रकलेची आवड आहे त्याची मी तुम्हाला एक छोटीशी कहाणी सांगतो। ज्यावेळी मी 7वीत होतो, अभ्यासामध्ये पण जास्त हुशार नव्हतो, पण असंच वाटायचं की इतरांच्या समजा एखाद्या
पहिला, दुसरा, तिसरा असे विद्यार्थ्यांचे नंबर यायचे. त्यांचं बरंच कौतुक व्हायचं. मग कुठेतरी मला असं वाटायचं की माझं पण जरा असं सर्वांच्या समोर कौतुक व्हावं, एक माझ्यामध्ये तो शब्द होता तो खचून राहायचा. त्यानंतर अशी एक घटना घडली की शाळेतल्या एका शिक्षकाने चित्रकलेच्या स्पर्धा भरवल्या. मग ते स्पर्धा भरत भरत माझ्या पण डोक्यात विचार आला, किमान आपण अभ्यासात हुशार नाही तर किमान चित्रकलेमध्ये तर हुशार व्हावं, अशी माझे मनात संकल्पना येऊ लागली. त्यानंतर मग कोल्हापूरला आलो. कारण कला विश्वला पहिला गेलो. त्या ठिकाणी पैशाचा प्रॉब्लेम असल्यामुळे तिथे मी काही डोनेशन भरू शकलो नाही आणि त्यामुळे मग कोल्हापूरला आलो. मग अजय दळवी प्रिन्सिपल होते. त्यांनी मला जवळ घेतलं आणि सांगितलं, तुझी काय इच्छा असेल तर तू शाळेत ये, पण मला तुझं वर्क बघायला पाहिजे. मग ते एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट 2 परीक्षेचे निकाल बघितले. मग ते खुश झाले. तुला काहीही लागू दे, कधीही मी आहे, मोठ्या भावासारखा आहे असं समजून त्यांनी मला सांगितलं. त्यांची जी काही एक थाप होती, म्हणजे पुढं कुठेतरी माझं शिक्षण पूर्ण होईल याची मला थोडीशी गॅरंटी होऊ लागली. मग त्याच जास्तीत जास्त माझ्या प्रेम ही माझी बहीण करायची. दळवीज आर्टमध्ये तुमचं शिक्षण झालं? शिक्षण झालं. तो प्रवास आहे, मी तिकडे येणारच आहे. पण बहिणीचं एक स्वप्न होतं की इतरांच्या मुलाप्रमाणे माझा भाऊ सुद्धा वागला पाहिजे, चांगले कपडे घातले पाहिजे, चांगलं शिकलं पाहिजे, म्हणजे चांगलं खाद्य मिळालं पाहिजे आणि झोपडपट्टीतून तो कुठेतरी चांगल्या 2 खोलीत राहायला पाहिजे. त्यावेळेला मी ज्या वेळेला 10वी पास झालो त्यावेळेला माझ्या बहिणीने एक खोली भाड्याने घेऊन दिली. तिथंच तू राहायचं, फक्त जेवायला घरी यायचं, तुझा काय अभ्यास असेल काय असेल ते सगळं तुझं तू बघायचं, सगळा खर्च मी करते, आता मागं वळून बघायचं नाही म्हणून सांगितलं. माझं कॉलेजचं हे जे काही टायमिंग होतं थोडंसं ऑड होतं आणि बरोबर 1:30 वाजता इथं कॉलेज, 1:30 ते 7:30 हे कॉलेजचं टायमिंग होतं. म्हणजे पूर्ण दिवस माझा हा जो काय तो पूर्ण प्रवास आणि शिक्षण या याच्यामध्येच जायचं. म्हणजे त्यावेळी जे काही खेळ वगैरे जे असायचे त्यापासून मी थोडंसं वंचित राहिलो. पण मनामध्ये एक ध्येय होतं की आपण काहीतरी करून दाखवायचं आणि माझी झोप ही दळवीज आर्टमध्ये आल्यानंतर तुम्ही तिथं काय काय शिक्षण घेतलं तुम्ही? पहिलं प्रथम वर्ष फाउंडेशन विभाग जो आहे तो तिथं माझं शिक्षण पूर्ण झालं आणि ते करत करत सगळा मी जे काही म्हणजे बहिणीचा चेहरा डोळ्यासमोर येत होता, आपल्या अजय दळवी सरांचा पण चेहरा येत होता. तर अजय दळवी सरांनी खूप मोठं प्रोत्साहन किंवा आर्थिक मदत किंवा बरेच काही गोष्टी अगदी घरच्याप्रमाणे त्यांनी मला वागवून दिली आणि बहिणीचा चेहरा असं यायचं की आपणाला ती वीटभट्टीवर काम करून ती शिक्षण देते, तिला कुठेतरी आपण थांबून तिला कुठेतरी चांगले दिवस आणावेत ही एक मनामध्ये जिद्द होती. मग तसंच हा सुद्धा एक वर्षभर प्रवास येऊन जाऊन केला आणि योगायोगानं माझा कोल्हापूर जिल्ह्यात पहिला आला. त्याच्यात मग पहिला आल्यानंतर मग ठीक आहे म्हणले, ATD आता शिक्षणासाठी कला शिक्षकासाठी जे शिक्षण पाहिजे होतं ते सांगलीमधील कला विश्व महाविद्यालय सांगली या ठिकाणी ATD आर्ट टीचर डिप्लोमाचे शिक्षण घेतलं. तिथून मी पासआउट झालो. तिथून पासआउट झाल्यानंतर हरिपूर हायस्कूल, श्रीमती कोंडाबाई कुंटिक साळुंखे हायस्कूल, मी त्याच शाळेचा विद्यार्थी. मग तिथंच मी शिक्षक म्हणून कला शिक्षक म्हणून लागलो. तुम्ही आता हे जे मॉडेल्स बनवले त्याच्याकडे तुमचा प्रवास कधीपासून सुरू झाला? मग नोकरीमध्ये काय मला जास्त खाजगी पेमेंट हे कमी असल्यामुळे मी थोडंसं मला कुठेतरी काहीतरी करायला पाहिजे म्हणून मी हातपाय हलवत होतो. सुरुवातीला मला फोटोग्राफीची पण आवड होती, फोटोग्राफी चालू केली, पण फोटोग्राफीमध्ये सुद्धा मला काही यश मिळालं नाही आहे. त्यानंतर पेंटिंग्सचं चालू केले, कॅनव्हास पेंटिंग, म्हणजे बरेच असे पेंटिंग क्षेत्रामध्ये भरपूर पेंटिंग केले, पण त्याचं सांगली विभागामध्ये पण जास्त काही सेल झाले नाही. मग नंतर लक्षात आले की आपण काहीतरी नवनिर्मिती केल्यानंतरच आपल्याला कुठेतरी यश मिळणार. म्हणून मी ग्लास पेंटिंग चालू केली. आपण समोरून पेपरवर सहज आपण चित्र काढू शकतो, पण काचेच्या विरुद्ध बाजूने चित्र काढून तुम्हाला समोर बाजूने सरळ दिसणार, म्हणजे नेमके ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं मला जावं लागणार. त्यामध्ये सुद्धा मी यश मिळवलं आणि असं थोडेसे इकडे तिकडे पैसे गोळा करून मी सांगलीमध्ये एक्झिबिशन भरवलं. जवळजवळ त्या काळामध्ये 35,000 रुपये मला खर्च आला 60 ग्लास पेंटिंगची. पण त्या ठिकाणी सुद्धा कौतुक खूप व्हायचं, पण सेल काही होत नव्हतं, म्हणून तेही पेंटिंगचं म्हणजे तो विषय सोडून दिला. त्यानंतर परत असा विषय आला की समाजासमोर काहीतरी वेगळं मांडणी केली आपण तरच आपण या समाजामध्ये टिकू शकतो, म्हणून मी मॉडेल क्षेत्रामध्ये प्रयत्न करायला चालू केला. मॉडेलची पद्धत ही पूर्वी खूप फेमस असायची,
म्हणजे मॉडेल्स वगैरे करून मॉडेल्स म्हणजे कुठल्या पद्धतीचे मॉडेल्स? आर्किटेक्चर मॉडेल किंवा Architecture. वास्तूचे असतील, बर इमारतीचे बर असतील बर. किंवा ते शुगर किती वर्ष फॅक्टरी केला असतील. तुम्ही? ते 5-6 वर्ष केले. ते 5-6 वर्ष. पण आता हे काम मिळताना ते 5-6 वर्षानंतर म्हणजे आता त्यामध्ये हे तुमचं 5-6 वर्ष तुम्ही त्याच्यामध्ये काम केलं. हे काम कसं तुम्हाला मिळालं की एवढं युनेस्कोच्या टीमला त्याच्या समोर प्रेझेंटेशन करताना ते खूप चांगल्या पद्धतीने करावं लागणार होतं. हे काम तुम्हाला बरोबर. कसं मिळालं तुम्हाला ते? म्हणजे सांगतो, एक तर मला पेंटिंगचं नॉलेज जास्त होतं. हम्म, त्याच्यासाठी कलर स्कीम जे असेल हम्म. म्हणजे वातावरणाशी निगडीत हम्म. आपल्याला कसं हुबेहूब काढता येईल हा. किंवा रंगसंगती जर व्यवस्थित असेल तर आपल्याला तो जिवंतपणा जाणवतो. हम्म. आणि पहिला मी आर्किटेक्चर मॉडेल्स तयार करायचो, पण ते करत असताना बिल्डिंगची इमारती पण उभा करायची. बर. पण बिल्डिंगच्या आजूबाजूला जे काही लँडस्केप असेल हा म्हणजे गार्डन असेल हा किंवा हा पाठीमागचा डोंगर असतील हे असतील, कारण त्याच्याशिवाय ती बिल्डिंग उठून दिसत नाही. बरोबर. मग मी असे बरेच व्हिडिओ मी यूट्यूबला म्हणा किंवा गुगलला असे अपलोड केलेले. आणि एक दिवस अचानक मला फोन आला की तुम्ही गड किल्ले बनवू शकता का? म्हणजे मला काय त्यात काय एवढं नॉलेज नव्हतं, पण मी तुम्ही कोण वगैरे त्याची चौकशी केली. मग ते मुंबईतून अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघ हा या हे जी काही टीम आहे हा. त्यातले अध्यक्ष उमेश झिरपे. काय नाव? उमेश झिरपे. ओके. मग त्यांचा मला कॉल आला हा आणि त्यांचे सहकारी ऋषिकेश यादव त्यांचा पण मला कॉल आला की असे महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांची निर्मिती करायची आहे, तुम्ही करू शकता का? बर. मग ठीक आहे, मी होकार दिला, पण तुम्ही मला पहिला येऊन भेटा म्हटलं. हा. पण त्यांना मी हे गुगलवर त्यांना सर्च करताना सापडलो त्यामध्ये, म्हणजे बर माझं नाव बर. त्यांना सुचलं. हा. मग 2 दिवसात त्यांची टीम आली माझ्याकडं. सांगलीमध्ये टीम आली. मग मुंबईहून सांगलीकडे टीम आली. बर. मग त्यांनी मला परत विचारले की असे मॉडेल्स आहेत हा. आणि युनेस्को वर्ल्ड हेरिटेजला आपण दाखवायचे आहेत आणि हे छत्रपती शिवरायांच्या काळातले सगळं इमारती किंवा किल्ले जे असतील ते तुम्हाला करायचे आहेत आणि त्याची मांडणी आपण पुढं मांडायची. बर. मी ठीक आहे, मी करायला तयार आहे म्हणून हा. सांगितलं. पण त्यांनी सांगितलं की आपण व्हिडिओ फोटो वगैरे असे बघून काही करायचे नाही आहे. हा. कारण समाजापुढं विषय जो मांडतोय आपण, समजा एखादा रायगड जर समाजापुढे ठेवला तर काही जाणकार, रायगडची माहिती असलेले जाणकार काही लोक असतात. बरोबर. पण त्या लोकांच्यातून असं येऊ नये की बाबा इथे हे होतं तिथे ते हा, होतं हा. असं, म्हणजे Controversial दिशाभूल होतं. होईना. हा. त्यामुळे त्यांनी काय केलं की आपल्याला सगळं शास्त्रशुद्ध पद्धतीनं हे मॉडेल्स करायचे बर. असं त्यांनी मला सांगितलं. पण ठीक आहे म्हटलं, मला तुम्ही प्लॅन वगैरे सगळं आणून द्या, तुम्ही जे प्लॅन देशील त्या प्लॅन पद्धतीने तुम्हाला मी करू. मॉडेल करून द्यायची व्यवस्था करतो. ठीक आहे, मग ते तयार झाले. मग त्यांची टीम आहे ती, पहिलं मॉडेल तुम्ही कुठलं बनवलं त्याच्यामध्ये? पहिलं मॉडेल हे विजयदुर्ग मॉडेल बनवलं. हा. विजयदुर्गाची थोडक्यात माहिती अशी की विजयदुर्ग बघितला तर हा जलदुर्ग आहे. हा. म्हणजे 3 बाजूनं समुद्र आणि एका बाजूनच, ॲक्च्युली तो 4ही बाजूनं समुद्र होता, पण आता जी वास्तव्य आहे हा. ते एक आत जाण्यासाठी त्यांनी रस्ता काहीतरी भर बनवलेला टाकून ते केलेलं आहे. हा विजयदुर्ग जर बघितला जवळजवळ 17 एकरमध्ये तो विस्तारलेला आहे. बर. 17 एकरमध्ये. आणि बऱ्याच त्या ठिकाणी वास्तू थोडेफार शिल्लक आहेत. फक्त वरचे जे काही कौलाचा भाग असेल तो फक्त सगळा त्याची पडझड झालेली आहे. पण तिथले फाउंडेशन तिथल्या काय वास्तू असतील, काहीही असू दे, पण तिथल्या वास्तू असतील किंवा बरेच काही ठिकाणी पण तिथले आहे महाल घर. महाल गरजेचे हा. असतील, त्यांचे फाउंडेशन म्हणजे त्यांचे फाउंडेशन तिथे आहेत. सापडतात. बर. आणि ज्या ठिकाणी फाउंडेशन मिळत नाही, समजा एखादं जरी तटबंदी दिसली फाउंडेशनची, हा. तर ते तिथले माणसं घेऊन त्या लोकांनी तिथं खोदकाम केलं. बर. म्हणजे ते फाउंडेशन आयताकृती आहे का चौकोन आहे बर. बर. किंवा त्याच्या पुढे आणखी काय आहे हे बघण्यासाठी त्यांनी प्रत्येक किल्ल्यावर ती जे काही गिर्यारोहक टीम आहे हा. 10-15 दिवस तिथे राहिले. बर. आणि तिथला जो काय नकाशा आहे, हा. मग कोणत्या बाजूला कुठली वास्तू आहे, दरवाजा कसा आहे, कोणत्या आकाराचा आहे, त्याला बुरुज कशा पद्धतीचे आहेत. आणि म्हणजे असे बरेच आता उदाहरणार्थ की विजयदुर्गमधला जो काही तटबंदी आहे ती 40 फुटाची तटबंदी आहे. बर. मग हे तुम्ही 17 एकरमधून 4x8 मध्ये कसं बसवणार, हा. ती एक चॅलेंज देण्यासारखी गोष्ट आहे. मग त्यांनी ते सगळं मोजमाप, आराखडा, जे काही मटेरियल मला लागेल, मी जे सांगेल ती जे लागत आहे ती मला आणून त्यांनी दिलं. आता माझं काम होतं की ते 17 एकरमधलं जे काही मॉडेल आहे ते मला 6.5x8 फुटामध्ये बसवायचं. बर. तर मी असं केले की अभ्यास केला त्याचा पहिला सुरुवातीला. हा. त्यांनी मला सांगितले अमुक अमुक या ठिकाणी हे वास्तू आहे. मग त्याचं मेजरमेंट घेत असताना मी मीटर प्रमाणे घेतलं. बर. म्हणजे आपला 1 मिलीमीटर म्हणजे त्यातला आत्ताच्या घडीला 1 मीटर
म्हणजे हा. 3.5 फूट असतो, 3.25 फूट असतो. 2.25 फूट. हा. ते मी 1 mm पकडलं. बर. मग असं ते काय म्हणतो आपण त्याला मेजरमेंट मोठा घेऊन जो भाग होता तो तुम्ही हा. एकदम छोटा छोटा करत त्याचा छोट्या छोट्या प्रतिकृती स्केलला बनवली होती. छोट्या छोट्या स्केलला छोटी प्रतिकृती बनवण्याचा मी प्रयत्न केला. हा. त्यामध्ये सुद्धा तटबंदी जो आहे, आता तटबंदी किती मोठी आहे हे ह्याच्यात कळत नाही, आपल्या मॉडेलमध्ये काही कळत नाही. म्हणून त्या तटबंदी जवळ त्यांचाच एक व्यक्ती त्या ठिकाणी उभा केला. ते पूर्ण तटबंदी आणि त्या व्यक्तीचा फोटो काढला. बर. त्या फोटोवरून असं लक्षात येते की बाबा व्यक्ती जर एवढी असेल, आपला व्यक्ती साधारण 6 फुटाचा व्यक्ती किंवा 5 5. फुटाचा व्यक्ती बरोबर. असतो. आता ती तर भिंत आपली 40 फुटाची. हा. त्या अनुषंगानं माझ्या मेजरमेंट प्रमाणे माझ्या मॉडेलमध्ये साधारण 4 सेंटीमीटरची तटबंदी आली. बर. आणि त्याच मानानं त्या व्यक्तीची जी काही हाईट आहे ती हाईटमध्ये बघा ते 5 mm ची हाईट आली. मग 5 mm चा मावळा मी त्या ठिकाणी तयार केला. बर. आता ते मावळा तयार करण्यासाठी 5 mm चा मावळा कसा दिसला पाहिजे त्याची पण विचार करायला सुरुवात केली. मग त्या ठिकाणी मी टूथपिक असते, हा. त्याच्यावर थोडीशी डिझाईन असते. हा. त्याला 3 असे डिझाईन असतात. 3 बर. एक भाग वरचा भाग आहे तो लाल रंगाचा केला, मधला हा. आहे तो पांढरा केला, त्याच्यात मधली खाच आहे ती भगवी केली आणि परत त्याचा भाग हे केला. हा. म्हणजे लांबून बघितलं की तो मावळा दिसतो आणि तो मावळा त्या तटबंदी जवळ ठेवल्यानंतर त्या बरोबर. भिंतीची हाईट हा. अगदी प्रोफेशनल लक्षात येते. बर. अशा पद्धतीने ती मॉडेल तयार केली. मग आता किती लोक तुम्ही ह्याच्यावर काम करत होता? तसं सुरुवातीला मी एकटाच करायचो, हा. कारण हे जे काय टू द स्केल जे काय मॉडेल आपण हा. त्याला टू द स्केल म्हणतो. बर. कारण मला प्लॅन देत असताना ते कंट्रोल फाईल देतात ते हा. प्रत्येकाची. म्हणजे समजा चढ असेल तर ती कंट्रोल फाईल मी त्याच्यावर आराखडा तयार केलेला असतो. हा. ते त्यातली जी काय रेष आहे किती बाहेर आली, किती हा. आत गेली, किती उंचीला किती आहे, हे सगळं त्यात मेजरमेंट आणि त्याचे नंबर सुद्धा त्यात असायचे. बर. समजा 50 नंबर असेल तर मध्ये ठेवायचं, 48 असेल तर आत घ्यायचं, परत इकडं 52 असेल तर बाहेर घ्यायचं. ओके. असं त्याचा जो काय अभ्यास आहे हा. तो मला हे 7 वर्ष मी केल्यानंतर त्याचा अभ्यास केल्यानंतर त्यावेळी माझ्या लक्षात येऊ लागलं. हा. मग नंतर ते लोड व्हायला लागलं. हा. माझ्या मुलाला आवड होतीच, हा. पण मी त्याला जास्त मी काही कामाला जास्त लावत नव्हतो. पण नंतर सगळा भाचा असेल, मुलगा असेल, मिसेस असेल, हा. सगळ्यांना मी घेऊन ते मॉडेल करायला सुरुवात केली. पहिले किती मॉडेल बनवले तुम्ही? पहिले सांगलीमध्ये 2 बनवले, हा. रायगड आणि राजगड. बर. आणि रायगड आणि राजगड किल्ला बनवत असताना महासेवा संघाखंड त्यांची 5-6 जणांची टीम आहे. अखिल भारतीय अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ, हा. ह्यातले जे काही 4-5 सदस्य होते हा. ते हरिपूरला आले. बर. इथं शासकीय वसतिगृहात ते राहायचे आणि दिवसभर माझ्याकडे असायचे. 5-6 दिवस माझ्याजवळ थांबून ते माझ्याकडून काम करून घ्यायचे. बर. म्हणजे काम करून घ्यायचे म्हणजे माझं कुठेतरी चुकून आहे, कारण त्यांना दिलेले जे काय रायगड आणि टार्गेट आहे राजगड तुम्ही बनवलं हा, त्याच्यामध्ये. सांगलीमध्येच बनवलं रायगड हा. आणि राजगड. मग मग त्या- रायगड बनवताना कसं तुम्हाला त्याच्यामध्ये हा. हे झालं, इतका मोठा रायगड आहे हम्म. म्हणजे आता साधारण तो रायगड बनवताना म्हणजे खूप त्रास झाला. 1200 एकराचा भाग सगळा रायगडचा. त्या रायगडचा जवळजवळ 1200च्या आसपास एकर आहे. म्हणजे बर. त्याचा जो काय प्रस्त आहे तो हा. 1300 एकरचा आहे. हा. आणि तो तुम्हाला 6.5 बाय 14 फुटामध्ये बसवायचा होता. बर. आणि तो खूप विस्तारलेला आहे आणि वरचा भाग जो आहे माथा, रायगडचा माथा, तिथून जरी आपल्याला फिरायचं जरी म्हटलं तरी 4.5 किलोमीटर फिरावं लागतं. बर. आणि जवळजवळ त्या रायगडच्या वर जवळ 300 ते 350 वास्तू आहेत हा. छोट्या छोट्या. त्या वास्तू सुद्धा बनवायच्या होत्या आणि काही टर्निंग पॉईंट आहे त्यामध्ये. आपलं टकमक टोक, हा. बरेच काही जे सामान्य माणूस सुद्धा ते ओळखू शकतो आणि ते सुद्धा ते दाखवलं गेलं पाहिजे. त्या लोकांना बघता क्षणी ते समजलं लक्षात पाहिजे. यायला पाहिजे. हा. मग त्यानंतर मी अभ्यास केला की 17 एकरमध्ये तुम्हाला 4 mm चा माणूस किंवा मावळा पकडायला लागतो. आता हे तर 1200 एकरमध्ये आहे. हा. त्याच्यासाठी माणसाची नियोजन कसं करायचं, हा. कारण जोपर्यंत त्या ठिकाणी मावळा येत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी त्याची भव्यता आपल्याला जाणवत नाही. मग रायगड तयार केला कंट्रोल प्रमाणे. बघू ते नंतर जसं सुचल त्या पद्धतीने आम्ही ते करत गेलो. आणि ज्यावेळी रायगडचा जो काही कंट्रोल फाईल जी होती हा. कटिंग करून एकमेकावर हा. चिटकून वगैरे पूर्णच तो आपण बेसिक जो तयार करतो ते पूर्ण पहिला तयार करून घेतलं. तर आता रायगड इतका मोठा भव्य दिव्य आहे, त्याच्या बाजूच्या डोंगर सह्याद्रीच्या त्या वेगळ्या पद्धतीने होत्या. त्यामध्ये त्या तुम्ही कशा म्हणजे ह्या छोट्याशा मॉडेलमध्ये कशा बसवल्या तुम्ही त्याच्यामध्ये? आता दिवाळीमध्ये आपण किल्ला करत असतो, त्या किल्ल्यामध्ये कसं मातीचा चिखल त्याच्या आपण जसा आकार देऊ तसा तो आकार घडत असतो. हा.
दगडाचा आकार असेल किंवा डोंगराचा आकार असेल, हम्म. हे चिखलापासून आपल्याला तयार करता येतं. पण ह्यासाठी काहीतरी वेगळं काहीतरी करावं लागणार, म्हणजे चिखलाचाच इफेक्ट आपल्याला त्या रायगड किल्ल्याला हम्म. गेला पाहिजे. म्हणून मी काय केलं, पहिला ट्रायल म्हणून वर्तमान पेपर घेतले. हा. एक 5-6 किलो वर्तमान पेपर घेतले. ते सगळा पेपर पाण्यामध्ये भिजवला. बर. त्याचा लगदा तयार केला हा. आणि तो पिळून काढला. बर. पिळून काढल्यानंतर फेविकॉल आणलं. त्या हा. फेविकॉलमध्ये जो आपण कणिक मळताना हम्म. कसं हे करतो, तसं हम्म. ते फेविकॉलमध्ये कागदाचा लगदा मिक्स केला बर. आणि त्याला कणकेप्रमाणे त्याला ते मळलं गेलं. हा. आणि मग त्या कंट्रोल फाईलवर एक एक थोडे थोडे ते मग चिटकवत गेलो. बर. आणि जसं आपण चिखलामध्ये आकार घडवत येतो हा. तसं यामध्ये सुद्धा आकार घडवायला येऊ लागलं. आणि एक 2-3 दिवसांनी त्याचा इफेक्ट असा झाला की खरोखरच हे टिकाऊ आणि चांगलं झालेलं होतं. कारण बर. त्याचं लाईफ टाईम पण त्याचं छान होतं. म्हणजे आता ह्याचं तुम्ही जे मॉडेल्स बनवले त्याचं लाईफ म्हणजे किती वर्षाचं हे असणार आहे ते साधारण? आता हे कसं आहे, मटेरियल मी जे वापरले ते फोम बोर्ड वापरलेलं आहे हा. आणि कागदाचा लगदा हम्म. आणि बरेच काय अक्रिलिक पुट्टे असेल, हा. हे सगळे वापरलेले आहे. फोम बोर्डचा फायदा असा आहे की त्या फोम बोर्डला कधी कीड लागत नाही. बर. पाण्यामध्ये भिजला तरी त्या पाण्याचा पण त्याला हम्म. काही परिणाम होत नाही. समजा आता वातावरण आपलं कसं असतं, पावसाळा हा. असतो, हिवाळा असतो, पण हिवाळ्यामध्ये सुद्धा पाणी धरू शकतं. पण त्या फोम बोर्डला काही होऊ शकत नाही, बर. म्हणजे ते ॲक्सेप्टच करत नाही. त्यामुळे ह्या मटेरियलची आम्ही नाही म्हणलं तर एक 20-25 वर्ष याची मी गॅरंटी बरोबर. दिलेली आणि आहे. त्याच्यामध्ये आता हे तुम्हाला 2 किल्ले बनवायला किती दिवसाचा कालावधी लागला, राजगड आणि रायगड बनवायला? आता किल्ले बनवत असताना मी पहिल्यांदाच करत होतो. हा. त्या पहिला किल्ला थोडासा म्हणजे समजून घेण्यातच दिवस जास्त गेले. हा. आणि जसं जसं ज्या गोष्टी मला समजायला लागल्या की आपण आता ही सहजासहजी करू शकतोय, तर पहिले जे काही 2 किल्ले ते मला 20 दिवस गेले. बर. आणि 20 दिवस गेल्यानंतर मग ज्यावेळी तिसरं मॉडेल करायला घेतलं, मग ते पण कारण अगोदर स्किल कुठलं मटेरियल काय वापरणं हे माझ्या लक्षात आलेलं होतं. बर. त्यामुळे येणारे जे काही किल्ले आहेत ते आपल्याला सहजासहजी होऊन गेले असते ते. आणि पण मग हे किल्ले बनवताना कोण कोण, म्हणजे आता समजा त्या ह्या गिर्यारोहणाची जी टीम होती ती तुमच्या सोबत होती, पण सरकारी ह्याच्यामधलं कोण तुमच्याकडे आलं, लोक आलेत का, अधिकारी वगैरे? हां, त्यावेळी काय आले नव्हते, पण हा. आपले विकासजी खरगे साहेब, हा, ते कधी आले? त्यांना ते किल्ले बघायचे होते. हा. कारण त्यांच्याकडे एक जबाबदारी हा. होती त्यावेळेस सगळे किल्ले पूर्ण व्हावे. बर. मग त्यावेळी कळलं की हे सगळे कलाकार आणि किल्ले हे सगळे हरिपूरमध्ये आहेत. हा. तर तर त्यांनी लगेच बोलून घ्यायला सांगितलं, आपण इथं काहीतरी व्यवस्था करू, हा. त्या कलाकार पण बोलून घ्या आणि सगळे मॉडेल इथे घेऊन या, बर. म्हणजे आम्हाला वेळचेवर असं लक्ष बघता येईल, देत. लक्ष बरोबर. देता येईल, कुठं कितीपर्यंत आले, हा. आम्हाला पुढं पण तो हा. कळवायचं असते की किल्ले कुठेपर्यंत आले वगैरे असं, बरोबर. कारण ते वेळेत पूर्ण करायचं होतं. मग त्यावेळी मी लगेच दुसऱ्या दिवशी कंटेनर आणून दोन्ही किल्ले कंटेनरमध्ये घातले आणि मुंबईला रवाना झाले. बर. मग मी पण त्यांच्याबरोबर तसेच गेलो. त्यांनी सगळी अगदी व्यवस्थित मांडणी वगैरे सगळे करून दिलेली, हॉलची व्यवस्था करून दिली हा. होती. परत त्या गिर्यारोहण त्या कमिटीमध्ये पण काही लोक भरपूर होती बर. आणि त्यांनी मला सांगितले काय असेल ते किरकोळ काय काम असेल तर आम्हाला सांगा. ते सुद्धा टीम अतिशय चांगली होती. सकाळी 7ला यायची, संध्याकाळचं काही टायमिंग नसायचं. बर. सर्वांचं वय रिटायरमेंटचं वय होतं, म्हणजे हा. हा. 68 वर्षाचे सगळे पुढचे होते. बर. पण तरी सुद्धा ते लहान मुलासारखं उत्स्फूर्तपणे ते काम करायचे. बर. मग त्यांचा पण आदर्श मी घेतला, हा. कारण एवढे लोक ह्या असताना सुद्धा काम जिद्दीनं करतात. हम्म. मग मी का करू नये, मग त्यांच्यापासून मी मोटिवेट व्हायचं आणि मी पण त्या कामाला माझं स्पीड वाढवायचं. त्यामुळे अशा पद्धतीनं ते मुंबईमध्ये राहिलेले 10 किल्ले त्या ठिकाणी तयार केले. आणि त्यामध्ये तुम्ही एक फोटो दाखवला मग, अशी तो मोहन भागवत साहेब तुमचा किल्ला हा. बघायला, ते कुठं? मोहन जो काही पहिला जो केलता, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग 2 किल्ले तयार केलते. हा. मला वाटते 2022 मध्ये तयार केलते. हा. कारण तो 2 किल्ला करण्यामागचा हा. हेतू असा होता की आपल्याला पुढे यांच्याकडे किल्ले करून घ्यायचे आहेत. बर. त्यांनी ट्रायल म्हणून हे 2 किल्ले माझ्याकडनं बर. करून बर. घेतले आणि आणायचे ते मोहन भागवत सर सिंधुदुर्गला येणारच होते. हा. मग त्यांच्याशी संवाद वगैरे झाला अधिकारी लोकांशी. हा. मग ते त्या ठिकाणी मुंबईतले किल्ले आपण सिंधुदुर्गला नेलो आणि सिंधुदुर्गमध्ये गेल्यानंतर या 2 किल्ल्यांची लोकार्पण जी काय आहे हा. ते मोहन भागवतच्या हस्ते त्या करण्यात आलं. बर. आणि आता त्यानंतर तुम्ही रायगड बनवला, राजगड बनवला, शिवनेरी, प्रतापगड, स्वाल्हेर, आता हे महाराष्ट्रातले किल्ले झाले. पण त्यात एक जंजीचा किल्ला आहे तामिळनाडू मधला, तामिळनाडू जिंची किल्ला जिथं राजाराम महाराज जास्त काय तिथं राहिलेले असा तुझा किल्ला आहे. तर तो किल्ला बनवताना तुम्हाला कसं
म्हणजे काय आपल्या महाराष्ट्रातले किल्ले आणि तामिळनाडूचा किल्ला हम्म. याच्यामध्ये काय तुम्हाला फरक जाणवला? आता दोन्ही किल्ले म्हणजे हा सुरुवातीचे काय महाराष्ट्राचे किल्ले हा. आहेत 11 किल्ले. हा. पहिल्यांदा सगळे 11 किल्ले तयार करून घेतले. बर. पण त्यात असं लक्षात आलं की त्या किल्ले आपले उंच होते. हा. म्हणजे उंच जास्त, राजगड हा उंच होता. त्यामुळे वर वाऱ्याची दिशा म्हणा किंवा काय असेल ते तापमान, काय हा. पर्यावरणाशी जे काही निगडीत असेल त्याचा तो महाराज जास्त बसायचा. आणि बर. त्यामधले वरचे जे काही छप्पर असेल, वास्तू असतील हम्म. ते थोडेसे पडझड झाले होते. बर. कदाचित त्याची हाईट जास्त असल्यामुळं आणि वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळं कदाचित पडझड झाली असेल. पण ते पूर्ण केलं. पण ज्यावेळी जिंजीच्या किल्ल्याचा मी मॉडेल करायला घेतलं त्यावेळी तिथल्या वास्तू बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत होत्या. बर. म्हणजे मला काय एवढं मॉडेल तयार करताना त्रास झाला. म्हणजे माझी कल्पनाशक्ती जी वापरायची होती हा. तिथं काय जास्त वापरली गेली नाही. हा, म्हणजे कारण त्यांची वास्तू तिथल्या जशा इमारती आहेत, सगळ्या हा, सुस्थितीत आहेत. जवळजवळ 80% चांगल्या तिथल्या इमारती आहेत. त्यामुळे मला काय तिथं तो किल्ला करत असताना इतका काही त्रास झाला नाही. पण राजगडमध्ये माझी कल्पनाशक्तीने, म्हणजे माझ्या कल्पनेने शिवरायांच्या काळामध्ये जशी परिस्थिती निर्माण होती हा. ती परिस्थिती आपल्याला आत्ताच्या सध्याच्या स्थितीला तयार करायची होती. बर. त्यामुळं माझी कल्पनाशक्ती जी आहे की ती जास्त मी आपल्या महाराष्ट्र किल्ल्यांच्या बाबतीत वापरली. आणि जिंजीचा किल्ला असा होता की 80% वास्तू शिल्लक व्यवस्थित होते. हा. त्यामुळे तिथं काय तो किल्ला करायला काही त्रास झाला नाही. मग इथून तुम्ही दिल्लीला कधी गेला? इथून पहिला मुंबईत सगळे तयार केले झाले. हा. तिथून मला वाटते 16 जुलैला आम्ही मुंबईतून रवाना झालो. बर. 4 कंटेनर मधून. हा. आणि ते कंटेनर आता दिल्लीला जायचं म्हणजे 3-4 दिवस लागतात. हे हा. आम्हाला गृहीत होतं. मग 3-4 दिवस तो प्रवास कंटेनर करत होता आणि तो 4 दिवस दिल्लीला लागले. बर. आणि एक्झिबिशन हे 21 जुलै ते 31 जुलै या काळामध्ये एक्झिबिशन होतं. आणि युनेस्कोची टीम त्यावेळी कधी आली? युनेस्कोची टीम 21 जुलैला. 21 जुलैला युनेस्को टीम 21 जुलैला आली. 2-3 दिवस त्यांनी रेस्ट केली. ज्यावेळी एक्झिबिशन चालू होतं हा. त्यावेळी ठराविक काही लोक असतील त्या किल्ला काय आहे हे बघण्यासाठी त्या किल्ल्यांची अभ्यास केला त्यांनी. आणि त्याची मेजरमेंट म्हणा किंवा बरेच तटबंदी कशा असेल ह्या त्या लोकांनी अभ्यास केला त्याचा. आणि हे मॉडेल करून घेण्याचं कारण एक होतं की सर्व टीम जी काही युनेस्को टीम आहे 1200च्या पुढं ही टीम होती. ह्या सर्व लोकांना आपण प्रत्येक किल्ल्यावर नेऊ शकत नाही. म्हणून त्यांनी हा पर्याय असा काढले की मॉडेल तयार करून हे मॉडेल्स त्यांच्या पुढं सादर करायचे. मग त्यांनी 21 जुलै ते 31 जुलैपर्यंत त्या किल्ल्यांच्यावर अभ्यास केला. आणि आता नुकत्याच 4 दिवसापूर्वी ते नामांकन त्याच्यामध्ये केलं. आता हे नामांकन झाल्यानंतर तुमच्या भावना काय होत्या की बाबा एवढा मोठा की जागतिक जे युनेस्को संस्था आहे तिने आपल्या किल्ल्यांची दाद त्या ठिकाणी घेतलेली आहे की त्यावेळीचे महाराजांचे किल्ले त्याचा समावेश त्याच्यामध्ये झाला. त्यावेळी तुम्हाला तुमची भावना अशी काय होती की बाबा ह्या कामाला आपला हातभार लागलेला आहे महाराजांच्या कामाला? ज्या दिवशी मला वाटते शुक्रवारी 8 वाजता रात्री बातमी मी टीव्हीला बघितली. बरेच मला फोन यायला लागले की अरे तुम्ही किल्ले केलेले त्याला जागतिक दर्जा मिळाला आणि बघितलं का तुमचं नाव आलं, बघितलं का तुम्ही? मला काय एवढं कुतूहल वाटलं नाही. पण ज्यावेळी उमेश झिरपे सर त्यांचाच मला पहिला कॉल आला. अरे रमेश अभिनंदन म्हणले, खूप छान झालं, तुमच्यामुळं तुमची कला जी आहे त्या कलेमुळं आम्ही हे प्रेझेंटेशन त्यांच्यासमोर करू शकलो असतो. आम्हाला बरेच किल्ल्याच्यावर ज्ञान भरपूर आहे पण प्रेझेंटेशन कसं करायचं आणि ती कला फक्त तुमच्याकडे आहे आणि तुम्ही केल्यामुळं म्हणजे हे सगळं सक्सेस झालेलं आहे. त्याचं एक श्रेय मला पण त्यांनी दिला. मग त्यांना पण त्यांना शुभेच्छा दिल्या. सर हे तुम्ही होता म्हणून हे सगळं घडलं, नाहीतर कधी हे घडलं नसतं. आणि ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी जवळजवळ 100 ते 150 कॉल मला आले म्हणजे अभिनंदन करण्यासाठी. त्यावेळी मात्र आपण खूप मोठी व्यक्ती झालो आहे मला जाणवलं. आणि त्यात मला असं वाटलं की आपण राजांच्या कामी कुठेतरी आलो याचे एक मला खूप समाधान आहे त्यामध्ये. आणि हे बातम्या वगैरे बघत असताना अक्षरशः ते डोळ्यात पाणी पण आलं. कारण आपण वर्ल्ड हेरिटेजला पण आपले जे काही कलागुण आहे ते वर्ल्ड हेरिटेजला दाखवण्याचं भाग्य आपल्याला मिळालं त्या ठिकाणी. आता तुमच्या पत्नी पण तुम्ही म्हणता की तुमच्या बरोबर सोबत सहभागी होत्या. त्यांनी कामाचा कसा हातभार लावला तुम्हाला? मी पत्नीला सांगायचो की हे कर ते कर, पण ते एकच वाक्य त्यांचं असायचं, मला ह्यातलं काही जमत नाही, खायला प्यायला सांगा मी तुम्हाला लगेच आणून देतो.
जिथे काही गोष्ट कधी काही मागे टेकते मला हा. लगेच करू आणल्याची. तर त्यामध्ये माझा भाचा आहे, हा मुलगा आहे, मोठेच आहेत दोघं पण, हा आणि भाची पण आहे. त्यांना पण थोडं थोडं ते माझ्यापाशी राहून राहून त्यांना पण थोडंसं ज्ञान होतं आणि त्या मुलाने सुद्धा चांगला हातभार लावला. धन्यवाद सर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात की आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना ह्या गड किल्ल्यांसंदर्भात ज्या महाराष्ट्रातील तमाम सगळ्या मराठी माणसांना त्याचा अभिमान आहे आणि युनेस्कोच्या हेरिटेज यादीमध्ये आपल्या गड किल्ल्यांचा समावेश झाला आणि त्याच्यामध्ये तुमचा हातभार लागला आणि त्याची माहिती तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये येऊन दिलीत, त्याबद्दल मी महाराष्ट्र दिनमानच्या वतीनं आपले धन्यवाद मानतो. धन्यवाद. नमस्कार. आज मी पॅरिस येथील युनेस्कोच्या मुख्यालयी या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून आनंदाची गोष्ट अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 गड किल्ले हे जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये त्यांचा समावेश आज झालेला आहे. आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून ही अभिमानाची आणि आनंदाची अशी गोष्ट आहे. या 12 किल्ल्यामध्ये पुणे जिल्ह्यातील 3 किल्ले आहेत, लोहगड, शिवनेरी आणि राजगड यांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदेरचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यातील रायगड आणि खांदेरी यांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सुवर्णदुर्गचा समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग यांचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यातील प्रतापगडचा समावेश आहे आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडचा, असे महाराष्ट्रातले हे 11 गड किल्ले आहेत आणि 12वा तामिळनाडूमधील जिंजी किल्ला जो आहे त्याचा समावेश आहे. हे 12 गड किल्ले हे आता जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की